तर आपला जो वर्तुळावरील पहिला प्रश्न आहे, या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, पहा, केंद्र O असलेल्या वर्तुळात जीवा AB ही केंद्रापासून 8 सेमी अंतरावर आहे. जर AB 30 सेमी असेल तर त्रिकोण AOB ची परिमिती किती असेल? खरं तर या प्रश्नाचा जर दर्जा आपण पाहिला तर हे अगदी 10वीच्या लेवलचे प्रश्न आहेत, पण तुम्हाला अगदी सेकंदामध्ये कसे सोडवायचे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर पहिल्या प्रश्नामध्ये असं सांगितले, एक वर्तुळ आहे, या वर्तुळाचा एक केंद्रबिंदू आहे, त्याचं नाव आहे O, आणि केंद्रबिंदूपासून 8 सेमी अंतरावर AB नावाची जीवा आहे. म्हणजे या ठिकाणी जर जीवा काढली आपण अशी, तर ही जीवा आहे आणि ती केंद्रबिंदूपासून 8 सेमी अंतरावर आहे. केंद्रबिंदूपासून किती सेमी? 8 सेमी. तर ही जीवा AB हे O पासून वर्तुळावर जी जीवा आहे त्या ठिकाणी टाकलेला लंब, या ठिकाणी समजा M नाव देऊयात. तर हे आहे 8 सेमी. AB ची लांबी दिली आहे तुम्हाला, AB आहे 30 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय विचारलंय तर त्रिकोण AOB ची परिमिती. आता त्रिकोण AOB म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं असेल. तर हा जो मोठा त्रिकोण आहे याची परिमिती आपल्याला शोधायची आहे. तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी जे AB दिलेलं आहे, A पासून B पर्यंतचं अंतर हे तुम्हाला मी आज दाखवतोय ग्रीन लाईन मध्ये, ते आहे 30. परंतु दुसरा एक तुम्हाला नियम असा माहिती आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजे जेवढं AM आहे तेवढंच BM असेल. आता AM ची लांबी किती असेल मग? 15 सेंटीमीटर, आणि BM ची लांबी पण 15 सेंटीमीटर. आता तुम्हाला एक त्रिकोण दाखवणार आहे मी, या ठिकाणी रंग दिलेला. तर हा जो पिवळा रंग दिलाय आपण या ठिकाणी, या त्रिकोणामध्ये हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. कसला आहे हा? काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला दोन बाजू माहिती आहेत, कोणत्या? 15 आणि 8. तर पायथागोरसचं त्रिकूट माहिती आहे का? बघा आता 15, 8, 15 आणि 17. म्हणजे या त्रिकोणाची राहिलेली तिसरी बाजू कर्ण हा असेल 17 सेमी. म्हणजेच AO ची लांबी किती आली? 17. पायथागोरस प्रमेयामध्ये त्रिकुटानुसार, आणि हे त्रिकूट तुम्हाला मी लिहून दिलेत, आणि जेवढे दिले होते ना त्याच्या बाहेरचा एक पण प्रश्न येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. स्कॉलरशिपला असेल किंवा NMS ला असेल. तर आता AO 17 आहे, तसंच BO पण 17 झालं, कारण वर्तुळाची त्रिज्या सारख्याच असणार ना, OA काय OB काय. आता आपल्याला त्रिकोण AOB ची परिमिती शोधायची आहे. AOB ची परिमिती बघा, म्हणजे कोणाकोणाची बेरीज करावी लागेल तर OA प्लस OB आणि प्लस AB. मग OA किती आहे? 17. OB किती आहे? 17. आणि AB किती आहे? 30. 17 आणि 17 34 आणि 30 64 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर असेल. त्रिकोण AOB ची परिमिती असेल 64 सेमी. कळालं का? पहा. आणि एवढं फक्त तुम्हाला 3 सेकंदात ते 4 सेकंदामध्ये करता येतं. तुम्हाला कळलं पाहिजे. 8, 15, 17, लगेच इकडे 17 आणि त्यांची बेरीज. ठीक आहे. हा होता आपला प्रश्न क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 1. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 आहे. तुम्हाला एक वर्तुळ दिलेलं आहे आणि त्या वर्तुळामध्ये वर्तुळ ड्रॉ करूयात आपण. काही केंद्रीय कोन दिलेला आहे या ठिकाणी. तर याची नावं दिलेली आहेत. A हा आहे X, हा पॉइंट B, केंद्रबिंदू O, आणि वर्तुळावरील वरच्या बाजूला जो कंस आहे तिथे Y. तर दिलेल्या माहितीनुसार माप कंस AYB 280 अंश
म्हणजे हा AYB हा जो मोठा कंस आहे याचं माप आहे 280 अंश. तर आपल्याला विचारलंय माप कोण AOB किती, म्हणजे ह्या केंद्रीय कोणाचं माप विचारलंय. आता बघा पूर्ण वर्तुळाचं किती असतं 360 अंश. आणि मग ह्या 360 अंश मधून जर कंस AYB 280 असेल तर तो वजा करावा लागेल आणि 0 म्हणजेच हा जो राहिलेला जो कंस आहे खालचा AXB हा असेल 80 अंशाचा. आणि तुम्हाला हा पुढचा पण नियम माहित पाहिजे, जेवढं कंसाचं माप असतं तेवढंच केंद्रीय कोणाचं माप असतं, म्हणजेच हा पण असेल 80 अंशाचा. आणि या पद्धतीने अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. 42 सेमी व्यास असलेल्या वर्तुळाकार जागेस तारेचे 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 80 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. तर प्रश्न समजून घेत असताना एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळाचा जो व्यास आहे म्हणजे एक मैदान आहे व्यास, तर तो आहे 42 मीटर. म्हणजे AB पूर्ण AB 42 आहे. असं एक वर्तुळाकार मैदान आहे आणि याला 5 पदरी तारेचं कुंपण घालायचं. तर तारेचं कुंपण माहिती तुम्हाला कसं असतं, म्हणजे असे पोल असतात आणि मग 1 तार 2 तार 3 तार असे घेतात. म्हणजे थोडक्यात 5 पदरी म्हणजे कशी, अशी एकदा वायर आली असेल, पुन्हा आणखी एकदा आली असेल, पुन्हा आणखी एकदा आली असेल, 3दा 4दा 5दा एवढी वायर लागणार आहे. त्याचा खर्च आहे 80 रुपये प्रमाणे. मग अगोदर आपण काय करूयात, एकूण तार किती लागते, एकूण तार म्हणजे आपल्याला करावं लागेल परीघ आणि ह्या परिघाला गुणावं लागेल 5 न, कारण 5 पदरी तार आहे ना, 5 टाइम्स. मग आपल्याला व्यास माहिती आहे, व्यास बरोबर 42 मीटर. मग व्यास बरोबर काय सूत्र आहे परीघ काढण्याचं, तर पाय D गुणिले 5 म्हणजे 22/7 गुणिले 42 गुणिले 5. तर 7 1 7 7 सख्ख 42 म्हणजे या ठिकाणी 22 गुणिले 6 गुणिले 5. तर 22 गुणिले 6 गुणिले 5, आता 6 गुणिले 5 30 येतं, म्हणजे 22 गुणिले 30. जर आपण हा गुणाकार केला तर 22 गुणिले 30 म्हणजे 22 सख्ख 66 आणि वर 1 0 म्हणजे 660 मीटर तार लागेल, 660 मीटर. आणि याचा खर्च आहे 80 रुपये प्रति दरानं, म्हणजे 80 न गुणावं लागेल याला. मग शून्याच्या ठिकाणी 0, 2दा 0 आहेत म्हणून 2 0 आले आणि 8 न आता 66 ला गुणा डायरेक्ट. तर 8 संग 48 ला 8 8 4 पुन्हा 8 संग 48 आणि 4 52 म्हणजे खर्च येईल 52,800 रुपये. किती खर्च येईल, 52,800 रुपये इतका खर्च येईल. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 आहे, एका वर्तुळाचे केंद्र C असून त्याची त्रिज्या 17 सेमी आहे. त्याच वर्तुळाचा एक जीवेची लांबी 30 सेमी असेल तर ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती सेमी अंतरावर असेल. आकृती काढतो, आकृती काढली तुम्हाला 1 मिनिटाच्या आत उत्तर येईल. तर एक वर्तुळ आहे आणि 30 सेंटीमीटरची जीवा आहे, 30 सेंटीमीटर म्हणजे हे AB आणि याची त्रिज्या जी आहे ती 17 सेमी आहे, म्हणजे हे 17 आहे. आता पहा, जर आपण इथं लंब टाकला तर ह्याचे 2 भाग झाले, म्हणजे 30 चे हे झालं 15, हे झालं 15. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जो एक काटकोन त्रिकोण दिसतो, या त्रिकोणाच्या 2 बाजू तुम्हाला माहित झाल्या, एक बाजू 15 एक बाजू 17. मग पायथागोरसचं त्रिकूट माहित असायला पाहिजे, 8 15 आणि 17 म्हणजे हे असायला पाहिजे 8 सेमी.
आणि म्हणून या ठिकाणी जे प्रश्नामध्ये विचारले आपल्याला की किती अंतरावर असेल ही जीवा, तर वर्तुळ केंद्र ओ पासून फक्त 8 सेंटीमीटर अंतरावर ही 30 सेमी लांबीची जीवा असेल. तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 5. तर प्रश्न क्रमांक 5 आहे, जर विशाल कंसाचे माप, बघा काय सांगितले, जर विशाल कंसाचे माप लघु कंसाच्या 5 पट असल्यास विशाल कंसाचे माप किती? बघा काय प्रश्न आहे, अगदी सिंपल तोंडी करता येतो. लघु कंसाचं माप माहित नाही आपल्याला. लघु कंसाचे माप बरोबर आपण x लिहूयात. मग विशाल कंसाचे माप बरोबर 5x, आणि या दोन्हीची बेरीज येते 360. कारण आपल्याला माहिती आहे दोन्हीची बेरीज पूर्ण वर्तुळाची 360 असते. म्हणजे x अधिक 5x अधिक 360, म्हणजे हे x म्हणजे 1x असते, तर हे 6x बरोबर 360. मग x बरोबर 360 भागिले 6 म्हणजेच 60 अंश. x चं माप किती? 60 अंश. तर विशाल कंसाचं किती असेल मग? 5x म्हणजे 300 अंश. 5x म्हणजे 5 गुणिले 60 बरोबर 300 अंश. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. तर प्रश्न क्रमांक 6 आहे या ठिकाणी, 3 सेमी व 4 सेमी काटकोन करणाऱ्या बाजूच्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? तर हा प्रश्न स्कॉलरशिप साठी पण महत्वाचा आहे. हॅलो, बोला बोला की. सर आपले न्यू ऍडमिशन 2-3 दिवसापूर्वी झाले, लेक्चर अटेंड करायला लागले, पण श्री पाटील म्हणतात, श्री ज्ञानेश्वर पाटील, बुक्स कधी मिळतील? सर या तुम्ही जिथं फी भरलेली असते, जिथं स्क्रीनशॉट टाकलेला असतो ना, तिथं पत्ता पण दिला असेल. बरोबर आहे का? तर तुम्ही त्याच्याच खाली प्रश्न विचारा, उद्या सकाळी 10 ते 5 च्या दरम्यान बुक्स पाठवलीत का म्हणून. हा, ते बुक्स डिपार्टमेंट त्यांना माहिती असते की बाबा कधी पाठवलेत, किती तारखेला पाठवलेत. ओके सर, थँक्यू. तर या ठिकाणी वर्तुळाच्या, हा प्रश्न स्कॉलरशिपला पण विचारला जातो, लक्षात ठेवा. तर ही बाजू आहे 3 सेमी, ही बाजू आहे 4 सेमी, आणि काटकोन त्रिकोण आहे म्हणजे त्याचा कर्ण असेल 5 सेमी. ठीक आहे. तर हा जो कर्ण असतो ना, या वर्तुळाचा व्यास असतो. हा जो कर्ण असतो या वर्तुळाचा व्यास असतो, कारण आपल्याला माहित आहे अर्धवर्तुळामध्ये काढलेला जर कोन हा 90 अंश असेल तर हा व्यासावरच असतो. मग व्यास किती आहे? 5 सेमी. मग त्रिज्या त्याच्या निम्मी असेल, म्हणजेच 2.5 सेमी. आता बऱ्याच जणाला जर 5 कुठून आलं कळालं नसेल ना, तर हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. 3 4 5 तुम्हाला पाठ करायला सांगितले तुम्ही त्रिकूट सगळे. 3 4 5 पायथागोरियन ट्रिपलेट्स. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. प्रश्न क्रमांक 7. एका वर्तुळाचा केंद्र O असून त्याची त्रिज्या 15 सेमी आहे. वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 15 सेमी असेल तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासून किती अंतर असेल? आता या ठिकाणी थोडा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे खरं तर हा. दिलेल्या माहितीनुसार त्रिज्या 15 सेमी आहे आणि जीवेची लांबी पण 15 सेमीच आहे. बघा आपण या ठिकाणी वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे समजा हा, ही वर्तुळाची त्रिज्या
आणि जेवढी त्रिज्या आहे तेवढीच जीवा आहे, म्हणजे ही जीवा, मग ही पण त्रिज्या अशी आपण जोडून घेऊयात. तर आपल्या माहितीनुसार काय दिलंय, हे 15 सेंटीमीटर दिले, ही जीवा आहे. आता ही आहे त्रिज्या, ही पण 15 सेंटीमीटरच दिले, ही पण त्रिज्या आहे, ही पण 15 सेंटीमीटरच दिले. तर आपल्याला काय विचारले, तर ह्या केंद्रबिंदूपासून जीवेची लांबी किती, म्हणजे तुम्हाला ही लांबी विचारली अशी. तर ही जी लाल रंगामध्ये लांबी आहे, ही लांबी तुम्हाला विचारलेली आहे. आता ही लांबी म्हणजे थोडं जर विचार केलं तर या त्रिकोणाची उंची आहे, आणि हा त्रिकोण जो आहे तो 15 सेमी 15 सेमी 15 सेमी, म्हणजे कसला प्रकारचा त्रिकोण आहे हा, समभुज त्रिकोण. आणि समभुज त्रिकोणामध्ये उंची काढण्याचं सूत्र काय आहे, उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. मग वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू किती आहे, 15. आता 15ला 2 न भागायचं म्हणजे किती येते, 15चे अर्ध 7.5. म्हणजे याचं उत्तर काय असेल, 7.5 वर्गमुळात 3 सेमी. म्हणजे वर्तुळ केंद्रापासून 7.5 वर्गमुळात 3 सेमी इतक्या अंतरावर ही जीवा असणार आहे. आणि या पद्धतीने तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की हा त्रिकोण समभुज होतो, आणि समभुज त्रिकोणाची उंची म्हणजेच केंद्रबिंदूपासून जीवेचा अंतर. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना. ओके, यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 8. एका वर्तुळाची जीवा 10 सेमी लांबीची असून जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर 5 सेमी असल्यास वर्तुळाचा व्यास किती असेल. पहा, सगळे प्रश्न असेच असणार, जीवा, वर्तुळ आणि त्यांचा संबंध, आणि आपण सगळे प्रश्न असे 1 मिनिटातच सोडवणार आहेत. वर्तुळाचा केंद्रबिंदू O, जीवा आहे 10 सेमी, तर ही जीवा आहे 10 सेमी, आणि वर्तुळ केंद्रापासूनचं जे अंतर आहे हे आहे 5 सेमी. आता बघा, जीवा AB 10 सेंटीमीटर, हा जर बिंदू M असेल तर AM किती असेल, मग 5 सेंटीमीटर. BM किती असेल, 5 सेंटीमीटर. अंतर किती आहे, 5 सेंटीमीटर. आणि विचारले काय तुम्हाला, वर्तुळाचा व्यास किती आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या आधी काढावी लागेल, OA. आता या ठिकाणी हा लंब आहे म्हणजे काटकोन त्रिकोण असणारच आहे. तर आता 5 सेमी आणि 5 सेमीचा काटकोन त्रिकोण आहे आपल्याकडे, त्याचा कर्ण काढायचा आहे. तर आपल्याला 5 5 तर त्रिकूट नाही, पण पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, कर्णाचा वर्ग बरोबर बाजूच्या वर्गाची बेरीज, म्हणजे 5चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 5चा वर्ग 25 अधिक 5चा वर्ग 25, बेरीज आली 50. म्हणजे कर्णाचा वर्ग किती आला, 50. मग कर्ण काढायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, दोन्ही बाजूचं वर्गमूळ कर्ण बरोबर वर्गमुळात 50, म्हणजे हा आला वर्गमुळात 50. याला पण आपण असं लिहू शकतो, पहा, वर्गमुळात 25 गुणिले 2. मग 25 वर्गमूळ आलं 5, कंसात राहील वर्गमुळात 2. तर ही आली त्रिज्या. त्रिज्या किती आहे मग, 5 वर्गमुळात 2. आता आपल्याला काय पाहिजे, व्यास. व्यास पाहिजे तर त्रिज्येला 2 न गुणा, म्हणजे 5 दुणे 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल, व्यास असेल 10 वर्गमुळात 2 सेमी. या पद्धतीनं सोडवून घ्या. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 9.
प्रश्न क्रमांक 9 अगदी तोंडी सोडवू शकता तुम्ही, इतका सोपा आहे पहा. दिलेल्या माहितीनुसार एक वर्तुळ दिलेला आहे, वर्तुळ बिंदूवरूनच आपल्याला असा एक कोन काढून दिलेला आहे, केंद्रबिंदू आहे. दिलेल्या माहितीमध्ये याची नावं दिलेली आहेत पी, क्यू, आर आणि हा आहे एक्स. तर कोन पी क्यू आर हा आहे 45 अंशाचा आणि आपल्याला विचारलाय माप कंस पी एक्स आर किती असेल. आता हा किती असेल, तर ह्या कोणाच्या दुप्पट म्हणजे 90 अंश. म्हणून तर तुम्हाला सांगितलं सेकंदामध्ये सुटतो हा प्रश्न. कळालं सर्वांना? ओके. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. एक वर्तुळ दिलेलं आहे, या वर्तुळामध्ये 2 जीवा काढलेल्या आहेत आणि दोन्हीही जीवेची लांबी समान आहे. त्यानंतर या 2 बिंदू असे जोडून घेतलेले आहेत आणि हा जोडणारा बिंदू म्हणजेच केंद्रबिंदू आहे ओ. दोन्ही जीवा पण सारखे आहेत. आता राहिलेल्या त्रिज्या पण सारख्याच असणार ह्या, या सर्व बाजू सारख्या आहेत या, कारण हे त्रिज्याच आहेत वर्तुळाच्या ऑलरेडी. आणि दिलेल्या माहितीनुसार काय सांगितले पहा, ए बी बरोबर सी डी दिलेला आहे. माप कोण एओबी बरोबर 70. एओबी म्हणजे हा किती असणार आहे 70 अंशाचा. तर माप कोण सीओडी, सॉरी हा डी आहे आणि हा सी आहे. काय विचारले, माप कोण सीओडी बरोबर किती, सीओडी तर हा तर 70च असणार विरुद्ध कोण असल्यामुळं. दोन्ही पण 70-70च, एओबी पण 70 आणि सीओडी पण 70. ठीक आहे. तर विरुद्ध कोण असल्यामुळे आपल्याला काही याच्यामध्ये हे नाही, तर 70 अंशाचाच हा कोण आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. पुन्हा या ठिकाणी एक वर्तुळ दिलेला आहे, वर्तुळामध्ये केंद्रबिंदू ओ आहे. या केंद्रबिंदूतून या ठिकाणी असे पॉइंट जोडलेले आहेत ए आणि सी, आणि दुसरा एक कोन आपल्याला याच ठिकाणी असा दिसेल, तो या बिंदू ए मधून जातो पुढे. ठीक आहे. तर आता ही अशी आकृती दिली. आता या आकृतीमध्ये आणखी काय माहिती दिली आहे का, थोडं लक्ष करा. तर कोन ए बी सी 60 अंशाचा दिलाय, म्हणजे हा कोन 60 अंशाचा आहे. आणि विचारलाय कोन एओसी, म्हणजे हा कोन विचारलाय तुम्हाला किती आहे. तर अगदी 10 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर सांगू शकतात. जेवढा हा कोन असतो तेवढाच त्याच्या दुप्पट हा कंस असतो, म्हणजे हा झाला 120 अंशाचा. जसं आपण या गणितामध्ये पाहिलं बघा, हा 45 असेल तर हा त्याच्या दुप्पट 90. अगदी त्याच पद्धतीने हा 60 असेल तर हा 120, आणि हा कंस जेवढा आहे तेवढाच केंद्रीय कोन असतो, म्हणजे हा पण 120 अंश. आणि म्हणून माप कोन एओसी बरोबर 120 अंश. ठीक आहे, कळालं सर्वांना? ओके. त्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 आहे, आकृतीमध्ये समभुज त्रिकोण दिलेला आहे, तर कंस ए एक्स बी किती. तर एक वर्तुळ काढलेला आहे आणि समभुज त्रिकोण दिलेला आहे असा.
तर या समभुज त्रिकोणाचं नाव पण दिलेलं आहे ABC. तर कंस AXB किती आहे? तर या ठिकाणी x आहे, या ठिकाणी y आणि इथं z. तर या कंस AXB चं माप विचारलं, हे माप. आता बघा कसं काढायचं. हा समभुज त्रिकोण आहे म्हणजे याचा प्रत्येक कोण 60 अंश, 60 अंश आणि 60 अंश, आणि ह्या कोणाच्या दुप्पट हा कंस असतो. म्हणजे हा कंस असेल 120 अंश, हा पण 120 अंश आणि हा पण 120 अंश. म्हणजेच कंस AXB बरोबर 120 अंश हे योग्य उत्तर आहे, किंवा योग्य म्हणजे बरोबर उत्तर आहे. आलं लक्षात तुमच्या सर्वांच्या? तर या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 13. जर वर्तुळाची त्रिज्या 4.5 सेमी असल्यास वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? तर त्रिज्या दिली आहे सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास, त्याच्या दुप्पट करता येतो, सोडवता येतो तुम्हाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 पहा. आकृतीमध्ये O हा केंद्रबिंदू दिलेला आहे. आकृती या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला काढून. आकृती अशी आहे, त्यामध्ये लगेच केंद्रबिंदूतून जाणारा व्यास पण दिलेला आहे. केंद्रबिंदू, त्यानंतर इथे 30 अंशाचा कोन दिलाय. हा 90 अंशाचा असतो, हा 30 अंश. C, B, A आणि O. तर आपल्याला विचारले कंस AC बरोबर किती, म्हणजे हा कंस किती असेल. आता बघा दिलेल्या माहितीनुसार हा 30 अंश, हा काटकोन आहे 90 अंश, राहिलेला कोन हा असेल 60 अंश, आणि 60च्या समोरचा हा कंस आहे तर तो असेल 120 अंश. म्हणजे असा गेलेला कोन इथून असं 120 अंश. यानंतर पाहूया आपण, हा 14वा प्रश्न आहे. 15वा प्रश्न आहे, 10 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात 10 सेमी लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून किती सेमी अंतरावर असेल? 15वा प्रश्न पाहूया आपण. तर एक वर्तुळ आहे, त्रिज्या 10 सेमी आहे आणि जीवेची लांबी पण 10 सेमी, म्हणजे एक जीवा जर काढली आपण या ठिकाणी, ही आहे जीवा, वर्तुळाचा केंद्रबिंदू, आणि त्याची त्रिज्या पण 10 सेमीच आहे. बघा हे 10 सेमी, 10 सेमी, म्हणजे ही पण त्रिज्या 10 सेमी असेल. म्हणजे हा मागाचा समभुज त्रिकोण आपण पाहिला ना, त्याची उंची काढली बघा, तर किती सेमी अंतर. उंची कशी काढतो आपण मग, वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू म्हणजे 10, बेक बे बे पंचे 10, म्हणजे उत्तर असेल 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर ही उंची असेल, 5 वर्गमुळात 3, म्हणजे केंद्रबिंदूपासून जीवा 5 वर्गमुळात 3 सेमी अंतरावर असेल. हा आहे प्रश्न क्रमांक 15. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 मध्ये तुम्हाला काही कोणांची मापं दिलेली आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे अर्धवर्तुळ या ठिकाणी केलेला आहे. केंद्रबिंदू आहे O. त्यानंतर काही मापं आपल्याला दिलेली आहेत अशी. तर A, B, C, D हा कोण आहे 40 अंश, हा कोण आहे 100 अंश. तर आपल्याला काय विचारले, कोण COD किती असेल, म्हणजे हा कोण किती असेल मधला. बघा तो जो हिरवा कोण दिसतो तुम्हाला, हिरवा, त्याचं माप किती असेल. आता ह्या पूर्ण म्हणजे अर्धवर्तुळाचं किती असते 180, म्हणजे हे टोटल 180 आहे, त्याच्यापैकी हे 100, हे 40, हे मधलं राहिलेलं पण 40 अंश. संपलं उत्तर. म्हणजे माप कोण COD बरोबर 40 अंश. विदिन सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकतात.